विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे. तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी सैनिकी स्कूल स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. यामध्ये गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण हा घटक आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल 3री 4थी MTS BTS आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिप आणि NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे. तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रत्येक संख्या निकटतम दशांशामध्ये पूर्ण करा व सोपे रूप द्या. प्रत्येक संख्या निकटतम म्हणजे जवळच्या दशांशामध्ये पूर्ण करा व सोपे रूप द्या. सरळ रूप द्या किंवा सोपे रूप द्या. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. तर पहा का आहे. 22.752 अधिक 8.17 अधिक 11.023 अधिक 12.019 जवळच्या दशांशामध्ये हे दशांश स्थान कोणतं आहे? हो का, हे आहे दशांश स्थान कोणतं आहे? हे आहे. बरोबर आहे. मग इथं काय दिले? आपण जर ह्याला जवळच्या दशांशामध्ये पूर्ण करायचं म्हणजे हे 5 आहे, इथं 7 आहे, म्हणजे हे काय होईल 22.7. आपण इथं लिहू हे 22.7 अधिक हे 8.17 हे शतांशचा अंक जो आहे तो 5 पेक्षा मोठा आहे म्हणून इथं काय येईल 8.2 अधिक हा 11.02 शतांशाच्या ठिकाणी 2 आहे, 5 पेक्षा लहान आहे म्हणून हे काय होईल 11.0 किंवा 11च राहील. त्याच्यानंतर इथं काय आहे 5 पेक्षा लहानच आहे 12.019 दशांशाच्याच ठिकाणी 1 आहे, मग 5 पेक्षा लहानच आहे म्हणजे 12.0 आलं. मग आता ह्याची बेरीज करा. हे बेरीज चिन्ह आहे, बेरीज करा. 22.7 अधिक 8.02 अधिक 11.0 अधिक 12.0 करा बेरीज. 7 2 9 दशांश 8 2 10 आणि 1 11. 11 आणि 2 किती? 13ला 3, हाच्याला 1, 2 हाच्या 1 3 4 5 53.9 म्हणजेच ह्याचं उत्तर काय येतं? 54 येतं. ह्याचं उत्तर काय येतं? 54 येते. आलं की लक्षात? उत्तर काय आलं? 54 हे उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 3.4 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? पहा. 3.4 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार विचारलाय म्हणजे हे 3.4 ला कशानं 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार. मग काय करा? ह्या संख्या जवळच्या पूर्णांकामध्ये. आता पहा ही 3.4 कुणाला जवळ आहे हो? तर 3.चिन्ह एकतर पूर्णांक आहे, एकतर 3ला जवळ पाहिजे किंवा 4ला जवळ पाहिजे. ही
बरोबर आहे का? मग ह्याचा मध्य मिडल पॉईंट काय असतो? 3.5 या 3चा आणि 4चा मिडल पॉईंट काय? 3.5. बरोबर आहे. मग ह्या 3 पेक्षा जर लहान असेल तर ती कुणीकडे जाईल? 3कडे जाईल. 3.5 पेक्षा जर लहान असेल तर 3कडे जाईल आणि 3.5 पेक्षा जर मोठी असेल तर ती 4कडे जाईल. मग आता ही 3.4 3.5 पेक्षा लहान आहे, मग ही काय झाली? अंदाजे 3. बरोबर आहे. आता हे 149.93 हे एकतर 149कडे जायला पाहिजे किंवा 150कडे जायला पाहिजे. ह्याचा मध्य भाग आहे 149.5. 149.5. आता हे इकडं काय असेल? ह्याच्यापेक्षा लहान असेल तर इकडं आणि हे मोठे असेल तर इकडं. मग हे 149.93 आहे, म्हणजे हे कुणीकडे जाईल? तर ही जाईल 150कडे. मोठी आहे 149.5 पेक्षा. मग गुणाकार करा. 0 15 त्रिक 45, म्हणजे उत्तर काय आलं? 450. अंदाजे उत्तर काय आलं? तर अंदाजे उत्तर आलं 450. आलं? कळालं? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. तर मग चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 8.03 भागिले 1.98 ही कोणत्या संख्येची निकटतम सन्निकटता? या संख्येची निकटतम सन्निकटता कोणती? काय म्हणले? 8.03 भागिले 1.98 ची निकटतम म्हणजे जवळची सन्निकटता, एकदम जवळची. मग काय करा? या संख्या पूर्णांकामध्ये अगोदर रूपांतर करा. आता 8.03 एकतर 8कडे जायला पाहिजे किंवा 9कडे जायला पाहिजे. याचा मध्यभाग 8.05 आहे. मग लहान असेल तर इकडं आणि मोठी असेल तर इकडं 9कडे जाईल. मग ही गेली कुणाकडे? लहान आहे, मग ही 8कडे गेली. भागिले आता या संख्येची निकटतम सन्निकटता एकतर 2कडे जायला पाहिजे किंवा 1कडे जायला पाहिजे. याचा मध्यभाग 1.5 आहे. मग ही मोठी इकडं 1.5 पेक्षा लहान असेल तर 1कडे. मग ही गेली कुणीकडे? तर इकडे 2कडे गेली. ही 8कडे आली. भागिले 2. 8 भागिले 2 म्हणजेच उत्तर काय आलं? जवळची सन्निकटता, निकटतम सन्निकटता किती आहे? 4. किती आहे? 4 आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न 40.04 आणि 19.03 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात आहे. यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात. विरहित म्हणजे दशांश चिन्ह विरहित म्हणजे याचा अर्थ काय होतो? दशांश चिन्ह नसलेला. आलं का लक्षात? मग काय? 40.04 यांचा गुणाकार म्हणते गुणिले 19.03. मग आता हे काय करा? ह्याचा दशांश काढून टाका. मग दशांश काढायचं म्हणल्यावर हे सन्निकट कोणत्या पूर्णांकाशी आहे? याच्या जवळचा पूर्णांक कोणता आहे? तर एकतर याचा 40 असायला पाहिजे किंवा 41 असायला पाहिजे. याचा जवळचा एकतर 19 असायला पाहिजे किंवा 20 असायला पाहिजे. बरोबर आहे. तर मग हे जर 40.5 पेक्षा मोठा असेल तर 41 आणि 40.5 पेक्षा लहान असेल तर 40. मग लहान आहे, मग हे काय झालं? 40 गुणिले
हे 19 आणि 20च्या मध्ये याचा मध्य भाग कोणता आहे, मध्यमान काय, 19.5. मग 19.5 पेक्षा मोठा असेल तर 20 कडे जाईल, लहान असेल तर 19 कडे, हे गुणिले 19. 19 चोक 76 आणि 0 म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, तर उत्तर आलं 760. उत्तर काय आलं, तर उत्तर येईल 760. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 4 ओढून घे बरं थोडं. दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या. पहा, दिलेल्या संख्या काय आहेत, 2.05 गुणिले 7.984 या संख्या निकटतम म्हणजे जवळच्या दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या. आता जवळच्या दशांशामध्ये लिहायचं म्हणजे काय करावं लागेल, याचं दशांश स्थान कुठं आहे, इथं आहे. ह्याचं कुठं आहे, इथं आहे. मग इथं हे 5 आहे तर इथं काय येईल, हे 2 येईल. ह्याचं काय येईल, 2 येईल गुणिले. आता इथं शून्यच राहील, जर हे 5 पेक्षा मोठा असेल तर इथं 1 आलं असतं, मग हे 2.0 राहील. इथं काय येईल, हे इथं 5 पेक्षा मोठा आहे शतांश स्थान, मग हे काय येईल 7.9च्या पुढचा 10 येणार आहे, म्हणजे इथं होईल हे 8. इथं काय होईल 8. मग 2 गुणिले 8 काय आलं उत्तर, तर उत्तर आलं 16. उत्तर काय आलं 16. याच्या जवळचा काय असेल 7.9, ह्याच्या पुढं 8 आहे म्हणजे इथं काय येईल, हे 7.10 म्हणजे 1 इकडं आला तर हे झालं 8. बरोबर आहे. मग उत्तर काय आलं 16 हे उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 375.004 गुणिले 5.004 यांची साधारण किंमत आहे. 375. पहा, 375.004 गुणिले 5.004 यांची साधारण किंमत म्हणजे याची जवळची किंमत कोणती आहे, तर काय करावं लागेल, याला जवळच्या पूर्णांकामध्ये रूपांतर करा. हे काय होईल 375.004 म्हणजे हे जवळ कुणाच्या झालं 375च्या गुणिले या दशांशाच्या पुढे 00 आहे म्हणजे हे ह्याच्या जवळचं झालं. हे 5.00 आहे म्हणजे हे काय पूर्णांकात जवळच्या करायचं म्हणजे 5 केल. मग काय झालं 375 गुणिले 5, 5 5 25ला 5, हाचे किती आले 2, 5 7 35, 35 आणि 2 किती झाले 37, 37ला 7, हाचे किती आले 3, 5 3 15, 15 आणि 3 किती झाले 18, 1875 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 1875. आलं का अवघड आहे हे धडा, काहीच अवघड नाही, सोपा आहे एकदम. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, अंदाजीकरण हा घटक एकदम सोपा घटक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, 3.07 अधिक 2.02 अधिक 3.99 ची सर्वात जवळची किंमत कोणती. 3.07 अधिक 2.02 गुणिले 3.99 ची सर्वात जवळची किंमत कोणती. आता दिलेल्या संख्या अगोदर पूर्णांकामध्ये याच्या जवळच्या पूर्णांकामध्ये करा. ह्याचा पूर्णांक एकतर 3 यायला पाहिजे किंवा 4 यायला पाहिजे. ह्याचा एकतर 2 यायला पाहिजे किंवा 3 यायला पाहिजे. ह्याचा एकतर 3 यायला पाहिजे किंवा 4 यायला पाहिजे. मग हे कोणत्या जवळच्या पूर्णांकात आहेत, तर इथं काय दशांशाच्या पुढं जर 5 पेक्षा मोठा असतं तर हे 4 कडे गेलं असतं, पण 5 पेक्षा लहान आहे. हे कुठं आलं 3 कडे, हे 3 आधी. हे इथं पण दशांशाच्या पुढे 0 आहे म्हणून हे काय होईल 5 पेक्षा जर मोठा असतं तर 3 कडे गेलं असतं, 3च्या जवळची झाली असती, पण 5 पेक्षा लहान आहे 2च्या जवळची. मग हे दशांशाच्या पुढं जर 5 पेक्षा इथं 6 असता तर हे 3 कडे गेलं असतं, 3ला जवळ झालं असतं, पण 5 पेक्षा लहान आहे म्हणून हे 2ला जवळ झाले, अधिक 2 अधिक हे 3.99 म्हणजे हे 5 दशांशाचा पुढचा जो अंक आहे तो 5 पेक्षा मोठा आहे म्हणून हे जवळ कुणाला झाला तर 4ला झाला. हे आता इथं बघा 307 हे कुणाला जवळ आहे, दशांश नाही असं समजा. 300ला जवळ आहे का 400ला जवळ आहे, तर 300ला जवळ आहे. 202 200ला जवळ आहे का 300ला जवळ आहे, 200ला जवळ आहे. 399 हे 300ला जवळ आहे का 400ला जवळ आहे,
400ला जवळ आहे. मग पहा इथं हे आपण काय घेतलं, हे 3, हे 2 आणि हे गुणिले 4 आहे, गुणिले 4. मग ही 3 अधिक दोघाचा गुणाकार 4 दुनी 8, 8 आणि 3 11. उत्तर काय आलं? 11. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 7431 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रात पूर्ण केल्यास किती होईल? काय म्हणते? 7431 जवळच्या सहस्त्रात. तर पहा, सहस्त्र म्हणजे 1000, म्हणजे आपल्याला जवळच्या हजारात पूर्ण करायचे आहे. हिला काय करायचे? या संख्येला जवळच्या हजारात पूर्ण करायचे. आता ही 7431 ही संख्या 7000ला जवळ आहे का 8000ला जवळ आहे? जर ही संख्या 7500 पेक्षा हे मोठी जर असेल तर इकडं जाईल आणि लहान जर असेल तर इकडं जाईल. 7500 पेक्षा मोठी असेल तर ती कुणीकडे जाईल? 8000कडे जाईल. आणि 7500 का घेतलं? या दोघाचा मध्य पॉइंट आहे हा. 7000 आणि 8000 मधला मध्य भाग कोणता आहे? तर 7500 आहे. 7500 पेक्षा लहान असल्यास ती संख्या 7000च्या जवळची असते आणि 7500 पेक्षा मोठी असेल तर ती संख्या 8000च्या जवळ. मग ही संख्या 7500 पेक्षा लहान आहे म्हणून ही कुणाच्या जवळची झाली? या 7431चा सर्वात जवळचा सहस्त्र काय असेल? तर 7000 असेल. काय असेल? 7000 असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 5576 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल. 5576 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल. काय म्हणतंय? 5576 या संख्येला जवळच्या हजारात पूर्ण करायचे. या संख्येला काय करायचे? जवळच्या हजारात पूर्ण करायचे. मग 5576 या संख्येच्या जवळचा हजार एकतर 6000 येईल किंवा 5000 येईल. आता ही कुणाच्या जवळची आहे? तर ह्याचा मध्य भाग काय येईल? 5000 आणि 6000च्या मध्ये काय? 5500. ही जर 5500 पेक्षा जर मोठी जर असेल तर ती 6000ला जवळ होईल आणि 5500 पेक्षा जर लहान असेल तर ती 5000च्या जवळची आहे. मग आता 5576 आहे म्हणजे ही ह्याच्यापेक्षा काय आहे? तर मोठी आहे. काय आहे? मोठी आहे. मग मोठी आहे म्हणून काय होईल? ही 6000ला जवळ होईल. कुणाला होईल ही जवळ? 6000ला. तर 5576 च्या जवळचे हजार काय होईल? 6000 होईल. काय होईल? 6000. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 925 ही संख्या सर्वात जवळच्या 100रात दाखवायची झाल्यास त्या संख्येची सन्निकटता पुढीलपैकी कशाशी आहे? पहा, 925 ही संख्या सर्वात जवळच्या म्हणजे या 925च्या सर्वात जवळच्या 100रात दाखवायचे त्या संख्येची सन्निकट. आता 925च्या जवळचे 100 मग काय होईल? एकतर ही 925
900ला जवळ होईल किंवा त्याच्या जवळचे 900 आणि 1000, एकतर ही 1000च्या जवळ होईल नाहीतर मग 900च्या जवळ होईल. आता ही संख्या जर 950 पेक्षा जर मोठी असेल तर ही 1000कडे जाईल आणि जर ही संख्या लहान असेल तर 900कडे जाईल. तर ही संख्या 900कडे जाईल. तर मग ह्याच्या जवळचे 100, आता ही लहान आहे मग जवळचे 100 बरोबर 900. कोणते? 900 हे उत्तर. त्याच्या जवळचे 100 900 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 5.97 गुणिले 0.94 च्या सर्वात जवळची असणारी किंमत पुढीलपैकी कोणती? पहा आता 5.97 गुणिले 0.094 च्या सर्वात जवळची असणारी किंमत, च्या जवळची किंमत. आता जवळची किंमत म्हणजे हे 5.97 एकतर हे 5ला जवळ असायला पाहिजे किंवा 6ला. जर हे 5.05 पेक्षा जर मोठं असेल तर हे 6ला जवळचं असेल आणि लहान जर असेल तर 5ला जवळचं असेल. मग हे मोठं आहे म्हणून हे कुणाला जवळ आहे? 6ला आहे. गुणिले आता हे काय असेल? 0.094 एकतर हे 0ला जवळ असायला पाहिजे किंवा 0.01ला जवळ असायला पाहिजे. बरोबर आहे. हे एकतर 0ला जवळ असायला पाहिजे किंवा 0.01ला जवळ असायला पाहिजे. मग हे पुढचा जे अंक आहे, हे पुढचा जे अंक आहे हा काय आहे? 9 पेक्षा मोठा आहे म्हणून हे 0.01ला जवळ आहे. मग 6 गुणिले 0.01 म्हणजेच 6 1 6, एक अंक सोडून दशांश म्हणजे 0.6. ह्याची किंमत किती आली? 0.6 एवढी किंमत आली. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 3.04 गुणिले 7.95 सी सन्निकट संख्या कोणती? म्हणजे याच्या जवळची सन्निकट 0.04 गुणिले 7.95. अगोदर ह्याला काय करा? जवळच्या पूर्णांकामध्ये बदल करून घ्या, कन्वर्ट करा आणि मग त्याचा गुणाकार करा. आता ही 0.04 एक तर 3ला जवळ असेल किंवा 4ला, ही संख्या 7ला जवळ असेल किंवा 8ला. मग ही 7.5 ह्याचा मधला काय? 7.5 ह्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून ही काय झाली? 8ला जवळ. ह्याच्या मधातला दोन्हीच्या 3.5 पेक्षा लहान आहे म्हणून ही 3ला जवळ. मग 3 गुणिले 8 म्हणजे 3 गुणिले 8 किती झाले? 3 8 24 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 3 8 24. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? घटक एकदम सोपा आहे, अवघड काहीच नाही ह्याच्यामध्ये. काय आहे? 5.08 अधिक 4.04 अधिक 5.98 ची सर्वात जवळची किंमत कोणती? पहा 5.08 अधिक 4.04 अधिक 5.98 ची सर्वात जवळची किंमत कोणती? अगोदर काय करू आपण? सर्वप्रथम ह्यांना पूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ, जवळच्या पूर्णांकामध्ये.
आता या 5.08 म्हणजे थोडक्यात 508. आता मला सांगा 508 हा 500ला जवळ असेल का 600ला जवळ असेल? हा 500ला, म्हणजे हे कुणाला जवळ आहे? 5ला, बरोबर आहे. अधिक हे दशांश चिन्ह नाही असं समजा 404, हे 400ला जवळ होईल का 500ला जवळ होईल? 404 400ला जवळ होईल, म्हणजे हे काय दशांश गेला तर इथं राहिलं 4 अधिक हे 598 500ला जवळ येईल का 600ला जवळ येईल? तर 600ला जवळ येईल, अधिक 6. मग काय करा, बेरीज करा. 6 आणि 4 10 आणि 5 15, हे 5 अधिक या दोघांची बेरीज 10, 10 आणि 5 15. कोणाची जवळची किंमत आहे ही? तर 15च्या सन्निकट जवळची किंमत आहे. आलं का लक्षात? काय अवघड आहे हो? काहीच अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 55.04 55.04 आणि 18.03 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात आहे. काय म्हणते पहा, 55.04 आणि 18.03 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात. म्हणजे काय करा, सर्वप्रथम यालाच या दोन संख्यांना पूर्णांकाच्या हे कोणत्या जवळच्या पूर्णांकात आहेत किंवा यांचं दशांश चिन्ह विरहित करा या दोन संख्येला, म्हणजे कोणत्या यांना यांच्या जवळच्या पूर्णांकामध्ये नेऊन ठेवा. तर या 55.04 हा एकतर 55च्या जवळ असेल किंवा हा 56च्या जवळ असेल, बरोबर आहे. 18.03 एकतर 18च्या जवळ असेल किंवा 19च्या जवळ असेल. मग जर हे 55.5 पेक्षा मोठं असेल तर 56 कडे जाईल हे, आणि जर लहान असेल तर 55 कडे जाईल हे, 55च्या जवळ असेल. ह्याच्यामध्ये 18.5 पेक्षा जर लहान असेल तर हे कुठं जाईल? 18 कडे जाईल, आणि हे जर मोठं असेल तर हे 19 कडे जाईल. मग इथं काय येईल? हे लहान असल्यामुळे इथं काय येईल? ही संख्या 55 गुणिले हे पण 18.5 पेक्षा लहान म्हणून ही कोणीकडे जाईल? 18 कडे जाईल. मग दोघाचा गुणाकार 18 पंचे 90ला 0, 55 गुणिले 18, 18 पंचे 90ला 0, हातचे आले 9, 18 पंचे 90, 90 आणि 9 99, म्हणजे 990 हे उत्तर येईल. 18 पंचे 90ला 0, हातचे आले 9, 18 पंचे 90, 999, 990 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 3.07 गुणिले 6.76 ची अंदाजे किंमत किती? प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करा. काय म्हणते? सर्वात अगोदर दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करा. म्हणजे 3.07 गुणिले 6.76 दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत. दशांश स्थान कोणतं आहे? हो का, ही आहे. म्हणजे हे 3 दशांश चिन्ह, ह्याच्या पुढचा जर 5 पेक्षा मोठा असेल तर इकडे 1 न वाढते. मग 0 होता 1 न वाढलं म्हणजे 3 दशांश चिन्ह 1 गुणिले ह्याच्या पुढं काय 6 आहे, म्हणजे हे काय येईल? 6.8. मग गुणाकार करा. 68 गुणिले 31, हे एका 8 8, एका 6 6, अधिक 3 3 8 24ला 4, हातचे आले 2, 3 संग 18, 18 आणि 2 20, बेरीज करा. 8 6 आणि 4 10ला 0, हातच्याला 1, 0 आणि हातचा 1 1, 2 2. काय आलं? हे 21.08. म्हणजे हे जवळचं कुणाला झालं? जवळचा ह्याला पूर्णांक जर असेल तर 21 असेल. उत्तर काय असेल? 21 हे उत्तर येईल. काय येईल? 21 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.
पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, दशमान शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवा. म्हणजे दशमान म्हणजे दशांश, कुठपर्यंत? शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवा. पहा काय दिलंय, 19.654 अधिक 9.632 अधिक 10.076 वजा 35.009. शतांशापर्यंत ठीक करायचे म्हणजे शतांश कुठं आहे? हे दशांश आणि हे शतांश स्थान इथं आहे, ह्याचं शतांश स्थान इथं आहे, ह्याचं शतांश स्थान इथं आहे आणि ह्याचं शतांश स्थान कुठं आहे? इथं आहे. मग 19 शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवा. मग हे काय होईल? ह्याच्या पुढं जर हे जर 4 5 पेक्षा मोठा असतं तर इकडे 6 झाला असतं, म्हणजे 19.65 असंच राहील. हे इथं पण 5 पेक्षा लहान आहे म्हणून 9.63 राहील. अधिक आता इथं काय होईल? हे जे 6 आहे 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे 10.08 होईल. हे मोठं असल्यामुळे 1 इकडं वाढेल. वजा ह्याचा इथला पुढं काय 9 आहे म्हणून हे 35.01 असं होईल, 5 पेक्षा मोठा असल्यामुळं. आता हे शतांशापर्यंत आपण ह्याला काय केले? ठीक केले, म्हणजे शतांशापर्यंत ह्याला पूर्ण केले. मग आता ह्याची बेरीज करा. 19.65 अधिक 9.63 अधिक 10.08 5 आणि 3 8 आणि 8 16 6 हातच्याला 1 6 आणि 6 12 आणि 13ला 3 हातच्याला 1 9 9 18 आणि 1 19ला 9 हातचा 1 2 आणि 1 3 काय आलं? 39.36 वजा 35.01 वजा बाकी करा. 39.36 वजा 35.01 6 मधून 1 गेले 5 राहिले, हे 3ला 3 दशांश, 9 मधून 5 गेले 4 शून्य म्हणजे 4.35 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 4.35 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. 3.069795 शतांशामध्ये पूर्ण केल्यास होईल. पहा खूप सोपा प्रश्न आहे. 3.069795 ह्याला शतांशामध्ये पूर्ण केल्यास काय होईल? पहा हा 0 जो आहे तो काय आहे? हा आहे दशांश आहे. हा 6 जो आहे हा शतांश आहे. हा 7 जो आहे तो सहस्त्रांश आहे आणि हा 9 जो आहे त्याला 10 सहस्त्रांश आहे तो. मग ह्याला कुठं पूर्ण करायचे? तर ह्या शतांशामध्ये. मग या शतांशाचा पुढचा अंक कोणता आहे? 7. हा 5 पेक्षा मोठा आहे का? आहे. मग हे 5 पेक्षा मोठा असेल तर तो शतांश स्थानी जो अंक आहे तो 1 ने मोठा होतो. म्हणजे काय होतो? हे 3.069795 आपल्याला हे शतांशापर्यंत पूर्ण करून लिहायचे. तर मग 3.06 येत नाही, इथं 7 येते. का? हे 5 पेक्षा मोठा आहे. उत्तर काय येईल? 3.07 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 3.07 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 3.08 गुणिले 8.984 या संख्या निकटतम दशांशात पूर्ण केल्यास होईल. पहा 3.08 गुणिले 8.984 या संख्या निकटतम म्हणजे जवळच्या दशांशात. ह्याचा दशांश कुठं आहे? इथं आहे दशांश स्थान. ह्याचं काय? इथं आहे. मग आता इथं दशांश काय आहे? 3.1 येईल. हे 8 पेक्षा मोठा असल्यामुळे गुणिले हे हे 5 पेक्षा मोठा असल्यामुळे हे 5 पेक्षा मोठा मी 1 इथं वाढेल. मग हे काय होईल? 9 होईल. 8.9 मध्ये जर 1 दशांश चिन्ह 1 मिसळलं तर 9 होतं. मग काय होईल? हे 9 त्रिक 27.9
9 1 9, 9 त्रिक 27, 27 दशांश चिन्ह काय होईल 9 होईल. मग आता हे जवळ कुणाला आहे 27 दशांश चिन्ह 9, 27ला आहे का 28ला, तर हे 28ला जवळ आहे. म्हणजे उत्तर काय आलं तर उत्तर आलं 28. उत्तर काय आलं 28. आलं लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आज गणेश चतुर्थी आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 5.4ला 148.39 ने गुणल्यास अंदाजे गुणाकार किती येईल? आता अंदाजे गुणाकार म्हणले काय म्हणते? 5.4ला 148.39 ने गुणल्यास अंदाजे गुणाकार. मग हे पूर्णांकात जर जवळ करायचं म्हणलं तर हे एकतर 5ला जवळ होईल किंवा 6ला. हे कुणाला जवळ होईल? 148 किंवा 149ला. मग हे काय होईल? हे 5ला जवळ आहे म्हणून 5, कारण की 5.5 पेक्षा लहान आहे म्हणून 5ला जवळचं. हे 48.5 0पेक्षा लहान आहे म्हणून ही 148ला जवळचं. गुणिले 148, गुणाकार करा 5ने 148ला. 45ला 0 हातचे आले 4, 5 1 20 आणि 4 24ला 4 हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, 740 हे उत्तर येईल. काय अंदाजे गुणाकार किती येईल? तर अंदाजे गुणाकार 740 एवढा येईल. आलं लक्षात? काय अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आज गणेश चतुर्थी आहे. तुम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो. येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही नवोदयमध्ये असावे. गणेश चतुर्थी नवोदयमध्ये साजरी करावी तुम्ही. चला, ही सर्व माझी गणेशाकडे मागणी आहे, प्रार्थना आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 आहे हा. 5.08 अधिक 4.04 गुणिले 5.98 ची सर्वात जवळची किंमत कोणती? जवळची किंमत म्हणले काय म्हणतंय? जवळची किंमत कोणती? 5.08 अधिक 4.04 5.98 ची सर्वात जवळची किंमत. अगोदर याला सर्वात जवळच्या पूर्णांकामध्ये रूपांतर करा. 5.08 एकतर 5ला जवळ असेल किंवा 6ला. हे एकतर 4ला असायला पाहिजे किंवा 5ला. हे एकतर 5ला असायला पाहिजे किंवा 6ला. हे काय असेल? 5.5 पेक्षा लहान आहे म्हणून हे काय कुणाला जवळ आहे? 5ला. इथं हे 4.5 पेक्षा लहान आहे म्हणून हे कुणाला जवळ आहे? 4ला. मग हे 5 अधिक 4, आता हे गुणिले 5.5 पेक्षा मोठा आहे हे म्हणून हे 6ला जवळ आहे, गुणिले 6. मग काय होईल? 5 अधिक या दोघाचा गुणाकार होईल अगोदर. 6 चौक 24. मग 5 अधिक 24 म्हणजे किती झालं? तर 5 अधिक 24 म्हणजे 29. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 29 हे उत्तर आलं. विद्यार्थी मित्रांनो, गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण या घटकावर आपण या तासिकेमध्ये आजच्या 20 प्रश्न पाहिले आहेत. आज सुट्टी आहे, जास्तीत जास्त अभ्यास करा. सर्वांना परत एक वेळेस गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव नाईस डे. परत संध्याकाळच्या तासिकेमध्ये आपण भेटू. चला, या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम.